हे डॉगे सामने आहेत. डायरेक्ट आपल्याला पार्सल आणले पण ते गाईस कसे आहात तुम्ही सगळं. स्वागत तुमचं सगळं तुमच्या आजच्या भावाच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज असं झालेलं आहे की आपण सकाळी 6 वाजता निघालेलो जिमला. तर मग जिमला वन साइड निघालेलो आहे. लुक कसा आहे गार्डन विषय झालाय. लुक कसा वाटतो मला इज्जत द्या. आणि बाकी पार्टनरला तर आपण फोन केलेला आहे, काही विषय नाही. पार्टनर कधी येतोय बघूया, त्या हिशोबाने आपण सांगू तुम्हाला, काही विषय नाही. चलो तोपर्यंत जाऊ जिम मध्ये आणि वन साइड राडा करू. काही सकाळ सकाळी आपण प्री वर्कआउटला आहे ना, घरनं तर काय खाऊन नाही आलो, त्यामुळे आता केळी खातो. हे डॉगे सामने आहेत, ह्यांना दिले असते पण सध्या आपलेच खायचे वांदे, त्यामुळे ह्यांना नाही देऊ शकत. मग आता ह्या गोष्टी आपण मस्तपैकी केळी वगैरे खाऊ इथंच वन साइड या रोडला, आणि मग डायरेक्ट कल्ट.com देऊ. चलो. आय वॉन्ट टू मिस्टर बबलू सिंग राठोड रिपोर्टिंग सर ऑन युअर जिम. मला राहू दे, मला घेऊ नका. रिपोर्टिंग ऑन 8 AM. सॉरी, हा 8 AM, मी PM म्हणणार होतो. 8 AM ला रिपोर्टिंग ऑन द जिम. काय झालं? टाइम. आपल्या पार्टनरने तर आपल्याला गुल्लम पिसलेला आहे, 100% गुल्लम पिसलाय. झोपला असेल. पार्टनर झोपलाय वन साइड, त्यामुळे आता मला वाटते जास्त वेट करून उपयोग नाही. तो येणार बाबा, सॉरी, तो येणार डायरेक्ट किती 10 वाजता 9 वाजता. त्याच्या आधी आपण वर्कआउट संपून घेऊ. काय नाही सध्या उरकायचं. काय उठायचं आपल्या जिम मध्ये ना सगळ्यात पहिली गोष्ट गुलम पीस आहे. लोक गुलम पीस म्हणजे ना एक प्रकार विषय असा आहे ना, सांगते ते एक, करते ते एक, मग संपला विषय वाला. तिथंच आपलं सगळे वाटी घालतात. तुझे बोलण्याचा अर्थ काय आहे? हा, अर्थ काय बोलण्याचा? म्हणजे गुलम पीस अर्थ नाही म्हणजे कुणाला बोलते तू एक? हे हा. हे माझा पार्टनर आहे सध्या, कारण तो सध्या मला सध्या कंटिन्यू त्या लेवलला पिसतोय. पट्ट्यात आपण त्या लेवलला सिम पिसतोय मला. काय बोलतोय ना अजून मला कळत, पण पॅन्ट फाटलेला नाही स्लिप आहे ना सध्या. बरोबर आहे, शांतच बसले ना तिकडे. का काय विषय दुसरं आता आता तू ह्याच्यापेक्षा जास्त ग्लो करायला लागलो है ना. दुसरं आता लय ग्लो करायला लागलो. ग्लू करायला लागलं? हा चालू चालू हे आपले चालू इधर आहे ब्राईटनेस. वन साइड मॅन. कोण म्हणाल का नाही लागून 50+ आहे. 50+ आहे का राव? पण भाई त्यांचं वय लय नाही शॉर्टिंग. 20 वयाच्या पोराला मागं टाकते ते, एवढं भारी चांगले. प्रत्येक जणांनी फिट राहिलं पाहिजे. जस्ट गेट मोटिवेटेड फ्रॉम राकेश पालवी काका, आपले दादा. सरनेम काय म्हणला? हा, सरनेम पालवी. हो बरोबर आठ नागत ना. नाही का? आई संपत, सॉरी. नाही व्हिडिओ नॉट डिस्टर्बिंग. जस्ट वी आर डिस्टर्बिंग युअर वर्कआउट फॉर बिकॉज नाही इंग्लिश आहे थोडीफार, जाऊ द्या, समजून घ्या. बघू आता वॉर्मअप करू आणि वन साइड वर्कआउटला स्टार्ट करू. चलो बस करतो, बस 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 करतो भाई, बस करतो. तुझ्या राकेश काकांचा वर्कआउट येतो. त्यांचे ते बाबा रिव्ह्यू स्वतः रिव्ह्यू जगात. असं हातात धरा आणि ब्लॉगिंग स्टार्ट करा. धरा स्वतःला धरा. हा या असं बोला. जमतंय. Hello guys, welcome to my channel. Say hello channel, welcome to my guys. Are you comedy me? इकडे 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 थोडं, इकडे प्रोफेशनल विषय, तिकडे थोडा नवीन विषय, पण हळूहळू होऊन जाईल सगळ्यांना सवय. अशी मी ज्या जिमला जातो तिथं सगळ्यांना हे कॉमन झेलणं भाग आहे. मग सगळ्यांनाच हे ऐकावं लागतं. फक्त ही जिम जरा अजून प्रोफेशनल आहे, अजून भारी. बाकी जास्त काय बोलण्यात अर्थ नाही. चलो आज काय मारायचंय? मला काय माहिती तुझ्या वर्कआउट आज. याला सिंगल लेग वर्कआउट आहे बहुतेक, लेग वर्कआउट असं बघू. आपल्या गुल्लम पीस लेऊ द्या, मग बघू आपण काय आपलेच आहे.
गाईज आता थर्ड व्हेरिएशन मारतो. थर्ड व्हेरिएशन डिक्लाइन बेंच प्रेस. आजारी आहे. थोडा आजारी आहे त्यामुळे थोडं कमी वेट मी स्टार्टअप करतोय. लवकरच थोडं हेवी चालू करू. गाईज आता आपला वर्कआउट आपण झालेला आहे. आता मस्तपैकी चिलमधील मध्ये आता प्रोटीन पिऊ आणि .com ते कल्टी देऊ. काय का नाही. तुझं नाव काय आहे? सोहम. सोहम भाऊला इज्जत. चलो बाय. आता जिम झाली आपली गाईज तर डायरेक्ट घरी आलोय. मी घरी येऊन भाई सकाळी सकाळी नाश्त्याला बघा काय दिले मम्मी. डायरेक्ट भाई पनीरची बिर्याणी. पनीर बिर्याणी खायला सकाळ सकाळची मजा आहे. सकाळी म्हणजे तशी एवढे पण सकाळ नाही 11 वाजलेत पण सकाळचे ठीक आहे काही विषय नाही. तर आता आपण खातो आणि मस्त आहे. टेस्टला एक नंबर आहे. खाऊन बघितली मी काही विषय नाही. सकाळ सकाळच्या मिलला तुम्ही पण ट्राय करू शकता. बाकी तू काय होते काय नाही तो पण मस्तपैकी खाऊन घेतो. चिली मी दिल पब. तर गाईज आता आपण सगळे बाकीची कामं ओळखून आता आलोय मेडिकलला. वाजले दुपारचे 4 सॉरी संध्याकाळच ना 4 म्हणजे संध्याकाळचे वाजले 4 आणि मेडिकल वरती येऊन आपण खाणार आहे आपला डबा. ह्यो डबा आपला एक म्हणजे अंदाज लावा काय पण XYZ. पण हा डब्यामध्ये पनीर बिर्याणीच आहे कारण तेवढंच एक प्रोडक्ट आहे आपल्या खाण्यासाठी. त्यामुळे दुपारच्या मिलला पण आपण तेच खातोय काय विषय नाही. मग तोपच्या आधी मी खाऊन घेतो. बाकी गाईज आता आपण एवढा वेळ थांबलो होतो. मला वाटलं आपलं हे शूटर गुलम पिसेल पण काय गुलम नाही पिसला. लगेच गुल्या न पिसता डायरेक्ट आलाय. पत्त्या पिसून डायरेक्ट आपल्याला पार्सल आणले. पण ते पार्सल आपल्या लेवलचं आहे का नाही मला बघायला लागेल. असलं आपल्या लेवलचं तर खाऊ. आता आपला ह्यो डबा काम 25. चलो. तर गाईज आता आपण संध्याकाळ झालेली आहे. दिवसाची संध्याकाळ झाली तर आपण डायरेक्ट आलो इस्कॉन टेम्पलला. आता आपण मी तुम्हाला ना एक काम करतो आतमधून व्ह्यू देतो. आता हा बाहेरचे आहे आणि कात्रची इस्कॉन आहे भाई. एक नंबर दिसते बाहेरनं पण. तुम्हाला आतला व्ह्यू दाखवतो अजून भारी वाटतं. चलो. तर गाईस आता आपण झाले सगळं दिवस समाप्त झाले जमाय. तर आजचा दिवस कसा वाटला मला नक्की सांगा. इकडे प्रोफेशनल विषय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. चलो बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.